नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज झालं असं की माझे मिस्टर गेले होते बाहेरगावी कॅम्पसाठी. त्यांचे ब्लड डोनेशनचे कॅम्प असतात, तर ते अधूनमधून बाहेरगावी जातात. सकाळी जातात तर संध्याकाळीच घरी येतात. ते काही जेवायसाठी घरी येत नाही. मेसच्या डब्यांना सध्या मेसचे डबे बंद आहेत. तर त्यामुळे एकटीपुरताच माझा हा स्वयंपाक होता. आता विचार करायला तर एकटीपुरतं काही पण बनवून खाऊ शकतो, पण पोळी भाजीची सर कशातच येत नाही. त्यामुळं मी काही दुसरं न बनवता डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला. एकटी जरी जेवायला होती तरी. त्यासाठी 2-3 वांगी जी तेल लावून पापड भाजायचं जाळीवर भाजायला ठेवली. आता वांगे भाजताय तोपर्यंत पटकन असं पीठ भिजवून घेतलं थोडंसं. आणि आता ही वांगी माझी भाजली होती पीठ भिजेपर्यंत, तर हे खाली थंड होण्यासाठी काढून घेतली. आणि कांदा आणि कोथिंबीर मी इथे चिरून घेत आहे. तर या वांग्याचं मी आज बनवत आहे भरीत. तर भरीत ही अशी एक डिश आहे जी की सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते. तर कांदा कोथिंबीर चिरेपर्यंत वांगी छान थंडी झाली होती, तर यावरची साल जी ती मी काढून घेते, जी काळी साल आली होती आणि देठ वांग्याची. जर तुमचं वांगं प्रॉपर शिजलं असेल, भाजलं असेल, तर हे साल ना म्हणजे पटापट निघते देठ पण. तर सगळं सोलून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला. कांदा छान लाल होईपर्यंत मी ते परतून घेते. कांदा चांगला लाल झाला की यामध्ये सुके मसाले जसं की लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, थोडीशी हळद तेलामध्ये परतून घ्यायची 1 मिनिटभर. आणि नंतर भाजून घेतलेली वांगी यात कूच करून टाकायची आणि चमच्यानी हे वांगी जी चांगली स्मॅश करून घ्यायची आणि 2-3 मिनटं हे वांगे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि असं हे झटपट आपलं वांग्याचं भरीत बनून तयार होतं. तर एकटीपुरताच आज स्वयंपाक होता माझा, म्हणून स्वयंपाकाची क्वांटिटी जी कमी आहे, जेवढं मला गरजेचं आहे तेवढंच मी इथे बनवलं आहे. आणि नंतर भरीत झाल्यानंतर आता मी 2-4 अशा पोळ्या करून घेते. तर असा हा माझा स्वयंपाक बनून तयार होता. आणि एकटीपुरत्या मी अशा 2-3 पोळ्या करून घेतल्या आणि संपूर्ण स्वयंपाक हा माझा जो बनून तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतायत, कोणत्या शहरातून, गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, ते मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत ते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.